ठाण्याच्या भाईंना ठाण्यातच चॅलेंज केलं जातंय. ऐन निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे यांचे वांदे झालेत आणि असं करणारे त्यांचेच परममित्र रवींद्र चव्हाण शिंद्यांना त्यांच्याच घरात घेरण्याचा डाव भाजपनं अगदी चोख आखलाय. पण विषय फक्त स्वतःच्या बाबतीत असता तर शिंदेंनी जाऊही दिलं असतं. पण विषय पोरांवर आलाय म्हटल्यावर शिंदेही काही ऐकणार नाहीत. पण समोरही मित्रच असल्यानं शिवसेनेसाठी वांदे झालेत. एरवी अख्ख्या भाजपला शिंदेंनी अंगावर घेतलं असतं, पण आता त्यांच्या विरोधात त्यांचाच मित्र उभाय. दोस्तीत कुस्तीचा मार सुरू असला तरी शिंदेंनी याला उत्तर द्यायचं बरोबर प्लॅनिंग केलंय आणि कार्यक्रम सुरूही झालाय. पण मागच्या काही काळात भाजपची वाढलेली ताकद पाहता ठाण्यातून शिंदे यांना पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी ठरेल का, की मग शिंदेच भाजपची कोंडी होणार, हेच या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. ठाणे म्हणजे एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे अशी ओळख या ठाणे जिल्ह्याची बनली आहे. अलीकडे ठाण्याचा उल्लेख करताना एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात असाच सर्रासपणे केला जातो. पण हेच समीकरण मित्रपक्ष असलेल्या भाजपला मोडून काढायचे आणि ठाण्याची ओळख बदलून टाकायची आहे. भाजपनं ठाण्यात आपले हातपाय पसरायला जमतेप सुरुवात केली आहे. पण भाजपचे हे प्रयत्न काही आत्ता सुरू झाल्यात असंही नाही. खरं तर याची सुरुवात ही मागच्या 10 वर्षांपासूनच झाली आहे. 2005चा मोदी लाटेत भाजपनं मिशन ठाणेला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत भाजपनं बऱ्यापैकी ठाणे काबीज केलंय. आता तर ठाण्यात भारतीय जनता पक्षच नंबर 1 बनलाय. पण अलीकडची परिस्थिती ही शिवसेनेसाठी फार बिकट आहे. कारण आता भाजप फक्त नावाला आणि राहिला ठाणेपुरते मर्यादित होताना दिसतायत. शिवसेना अखंड असतानाच ठाणे जिल्ह्यातली शिवसेनेची ताकद ही कमी कमी होऊ लागली होती. 2005च्या मध्येच शिवसेना आणि भाजप दोघंही स्वबळावर लढले होते. त्यावेळी एकट्या भाजपनं ठाण्यातल्या 10 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच तेव्हापासून भाजपनं आपली ताकद दाखवायला इथे सुरुवात केलेली. परिणामी शिवसेनेची असलेली ताकद ही इथे कमी व्हायला लागलेली. पण शिंदेंच्या बंडानंतर मात्र शिंदेंनी ठाण्यासोबतच अख्ख्या महाराष्ट्रात आपली वज्रमुठ दाखवली आणि देशातही एकनाथ शिंदे उद्धवभाई या नावाने हवा केली. पण राज्यातला विस्तार वाढताना शिंदे यांचं स्वतःच्या होमग्राऊंडवरच दुर्लक्ष झालं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण शिवसेना फुटली, नंतर उद्धव ठाकरेंपासून दुरावलेल्या अनेकांची साथ शिंदे यांना मिळत राहिली. भाऊंच्या नेतृत्वाची भुरळ तरुणाईवरही पडताना दिसली. शिंदेंच्या बंडानंतर जोरदार इन्कमिंग होत राहिलं. एकीकडे शिंदे सेनेला मोठी पसंती मिळत असताना दुसरीकडे मात्र भाजपनं शिवसेना पोखरायला सुरुवात केली. आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. राज ठाकरेंची शिवसेना नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा मग काँग्रेसमधूनही शिंदे गटाला पसंती मिळत होती. अर्थात तेव्हा शिंदे यांचं बंड इतकं गाजलं की देशभरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा प्रचार झाला. शिंदे यांना मिळणारी पसंती एवढी वाढली की हळूहळू भाजपातून सुद्धा शिंदे सेनेत प्रवेश वाढू लागले. 2022 मध्ये झालेल्या या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे मुख्यमंत्री बनून त्यांचा रुबाब आणखीच वाढला. ठाण्यातली शिंदे यांची पावर राज्यभरात दिसू लागली. त्यावेळी भाजपला फार काही करता आलेलं नाही. ठाकरेंना पूर्णपणे डॅमेज करण्यासाठी भाजपनं स्वतः 2 पावलं मागे राहणं पत्करलं. पण आता 2 पावलं मागे असलेल्या या भाजपनं मोठी उडी मारण्याची रणनीती आखली आहे आणि तेही ठाण्यातच शिंदे यांना शह देऊ. याआधी ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असेपर्यंतच. जसे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तशी सर्व सूत्रे हल्ली आणि एकनाथ बाईकवर देवाभाऊंनी आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली. मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे सेनेत जाणारे भारतीय जनता पक्षात प्रवेश करू लागले. पण आत्ता तर भाजपनं शिंदे गटावर हात मारायला सुरुवात केली. शिवसेना फोडून शिंदे यांना पळवणाऱ्या भाजपनं आता शिंदेंच्याकडची शिवसेना सुद्धा फोडायला सुरुवात केली. यावेळी तर भाजपनं शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावलंय. ठाणे आणि कल्याण डोंबिवली ही शहरं तशी शिंदेंच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत आणि भाजपनं बरोबर शिंदेंच्या काळजावर घाव घातलाय. एक म्हणजे कल्याण डोंबिवलीची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्या लेकाकडे म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. शिवसेना एकसंध असल्यापासूनच श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत आपल्या नेतृत्वाची योग्यरित्या छाप सोडली आहे. पण ठाणे काबीज करणाऱ्या भाजपनं शिंदे यांच्या पोराच्या मतदारसंघावरही विशेष लक्ष दिलंय. याच कल्याण डोंबिवलीत भाजपनं शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडल्यात. यापूर्वी सुद्धा शिवसेना एक असताना कल्याण डोंबिवलीत भाजप विरुद्ध शिवसेनाशी लढत झालेली होती. त्यावेळी शिंदे अस्वस्थ झालेले शिंदेंनीही आपली पूर्ण ताकद लावून आपलं वर्चस्व त्यावेळी राखलं होतं.
पण आता मागच्या काळातली भाजपची इथली वाढलेली ताकद आणि एकूणच ठाण्यात वाढलेला भाजपचा विस्तार याची चांगलीच कल्पना असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी युतीचा नारा दिला. सगळीकडे शिंदे यांनी महायुती म्हणूनच प्रचार केला, पण दुसरीकडे भाजपनं मात्र स्वबळाचा नारा कायम ठेवलाय. तर शिंदे यांचे एकेकाळचे जवळचे मित्र आणि सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच ठाण्यात पक्षप्रवेशाचा धडाका लावलाय. चव्हाण यांनी कमळ चिन्हावर समोरच्या उमेदवाराला मत द्या असं म्हणत स्वबळाचा नारा दिलाय. पण एका सहकार्याप्रमाणे असणाऱ्या शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या मैत्रीत दुरावा आला तो श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय एंट्रीनंतरच. श्रीकांत शिंदे यांचा इथला वाढता प्रभाव रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांना एकमेकांपासून दूर करू लागला आणि आता तर संघर्ष इतका वाढलाय की दोस्तीत कुस्ती होताना पाहायला मिळते. राज्यात देवेंद्र आणि ठाण्यात रवींद्र या जोडीने शिंदेंना अंगावर घेतलं, पण आता शिंदेंच्या लेकाच्या मतदारसंघात सुद्धा भाजप घुसू पाहताय. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश झालाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात गेलेले म्हात्रे हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. तसं म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध होते आणि सोबतच श्रीकांत शिंदे यांच्याशी सुद्धा. पण असं असलं तरी त्यांना आता भाजपनं आपलंसं केले. म्हात्रे भाजपात गेले हे ठाकरेंपेक्षा शिंदेंसाठी मोठा धक्का आहे. कारण माजी नगरसेवक असलेले दीपेश म्हात्रे म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एक मोठं नाव आहे. अगदी सर्वसामान्यांच्या मनातला हा चेहरा आहे. त्यांच्या कामाची पद्धत, प्रभावी बोलणं आणि जनतेला कॉन्ट्रॅक्ट ह्यामुळे कल्याण डोंबिवलीत म्हात्रे यांची चांगलीच पकड आहे. आणि भाजपनं बरोबर हा चेहरा पकडलाय निवडणुकीपूर्वीच. म्हात्रेंसोबतच शिवसेनेचे आणखी 4 तगडे नगरसेवक यांचा भाजपात प्रवेश झालाय आणि भाजपला तसं यश आलंय. यासोबतच चव्हाण बक्कळ पैसा देऊन भाजपात प्रवेश देतायत अशीही चर्चा आहे, ज्यामुळे शिंदेंची नाराजी वाढतेच आहे. चव्हाणांच्या मिशन ठाणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत पूर्वी भाजप मोठा डाव टाकणार असं दिसतंय. ही निवडणूक आता शिंदेंना जड जातीये असेही दिसू लागले. पण विषय ठाण्यापर्यंत असताना शिंदेंनी तसं नमतं घेतलं. बऱ्याचदा शिंदेंनी जाऊही दिलं. पण आता विषय एकाच आहे म्हटल्यावर शिंदेंनी सुद्धा दोस्ती बाजूला ठेवायचं ठरवलं आणि थेट दिल्ली गाठली. अमित शाह यांच्या भेटीत एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला, पण शहांनी शिंदेंना फार काही दिलासा दिला नाही अशाही चर्चात. तेव्हा आता शिंदेंनाही पूर्वीप्रमाणे जोर लावून आपली जादू पुन्हा दाखवावी लागणार आहे हे नक्की. यावेळेस ठाणे पालिकेवर कुणाची सत्ता असणार, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र फोकस न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.